गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र, कशा आहात? सुरक्षित राहा, काळजी घ्या. महाभयंकर कोरोनाने जगाला ग्रासले आहे. त्या पार्श्वभूमीवरच सगळीकडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आमच्या शिवराज महाविद्यालयाने एक ऑनलाईन लेक्चर सुरू केले, त्या जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. या ऑनलाईन लेक्चरचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर घ्यावा, पुरेपूर फायदा करून घ्यावा. विद्यार्थी मित्र, आता तुम्हाला सुट्टी असल्यामुळे पूर्ण वेळ तुमचाच आहे. या सुट्टीचा सदुपयोग करून घ्या. या काळात वेळ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे येणाऱ्या HSC परीक्षेसाठी छान तयारी करायला सुरू करा. याच पार्श्वभूमीवर इयत्ता 12वीचा सिलेबस बदललेला आहे. त्या बदललेल्या सिलेबसमध्येच गद्य पद्य, बाकी उपयोजित मराठी, व्याकरण हे घटक आहेतच. यामध्ये व्याकरण हा घटक आहे. व्याकरण हा घटक आहे. तुम्ही आतापर्यंत व्याकरण शिकला आहात, पण हे व्याकरणाचं महत्त्व काय आहे किंवा व्याकरणाची अभ्यासक्रमामध्ये आवश्यकता काय आहे? तर विद्यार्थी मित्र, पहा व्याकरणाचे अभ्यासामध्ये असणारे महत्त्व. नेक्स्ट, व्याकरणाचे महत्त्व. आपले विचार आपले विचार, भावना, कल्पना इतरांच्या पर्यंत भाषेच्या माध्यमातून पोहोचावे यासाठी व्याकरणाचं महत्त्व आहेच. म्हणजेच आपले विचार इतरांच्या पर्यंत पोहोचतात, तसेच इतरांचेही विचार आपल्यापर्यंत कळले पाहिजेत, समजले पाहिजेत. त्यासाठीच आपल्या भाषेच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने आपण ती भाषा बोलली पाहिजे, आणखी लिहून कळवली पाहिजे. याच्यासाठीच व्याकरणाचा बिनचूकपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. व्याकरण म्हटले की आपण व्याकरणाची आवश्यकता काय आहे? तर एक असेल विद्यार्थी मित्र, व्याकरणाची आवश्यकता आपल्याला आपले बोलणे, स्पष्टीकरण कौशल्य, भाषण कौशल्य, लेखन कौशल्य ह्या सगळ्यांच्या मध्ये जर बदल व्हायचा असेल तर आपल्याला व्याकरण खरोखरच अत्यावश्यक आहे. म्हणूनच अभ्यासक्रमामध्ये आपल्याला व्याकरण हा घटक आहेच. मग आतापर्यंत आपण काय शिकलो? तर नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, छंद, वृत्त, अलंकार इत्यादींचा आपण अभ्यास केलेला आहे. मग आतापर्यंत आपण अलंकार हे थोडेफार पाहिलेले आहेत. मग त्याच्या पुढचे जे अलंकार आहेत ते आता तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये घातलेले आहेत. ते आपण व्याकरणामध्ये भाषेचे अलंकार कोणकोणते आहेत ते पाहायचं आहे. नेक्स्ट, मग भाषेचे अलंकार पाहण्याच्या अगोदर आपण व्याकरणाचे व्याख्या पाहायची आहे. व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे काय बघा, भाषेची देवाणघेवाण म्हणजे भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत. या नियमांनाच व्याकरण असे म्हणतो. म्हणजेच एखादी भाषा बोलायची असेल तर त्याला काहीतरी नियम घातलेले आहेत. मग वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या भाषेमध्ये आपण काहीतरी एक कोकणी भाषा असेल, म्हणजे प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्या भाषेचे नियम, प्रत्येक भाषेला नियम हे वेगवेगळे आहेतच. ते नियम जे घालून दिलेले आहेत ते नियमच आपल्याला या व्याकरणामध्ये आवश्यक आहे आणि त्या नियमानुसारच आपण व्याकरण वापरत असतो. दुसरे म्हणजे सांगितले त्यांनी व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे, म्हणजेच व्याकरणाचं किती महत्त्व अभ्यासामध्ये आहे पहा. व्याकरणामुळे आपलं बोलणे असेल, स्पष्टीकरण कौशल्य असेल, लेखन कौशल्य असेल, भाषण कौशल्य असेल, ह्या सगळ्यांच्या मध्ये उपयोग कशाचा होतो? तर स्पष्टीकरणाचा होतो, म्हणजे व्याकरणाचा होतो. म्हणूनच व्याकरणाला अत्यंत साधारण महत्त्व दिलेलं आहे. मग पाहूया व्याकरणामध्ये अलंकार कोणते आहेत किंवा भाषेचे अलंकार म्हणजे काय. पहा, अलंकरोति इति अलंकार, अलंकरोति इति अलंकार. अलंकार म्हणजेच पहा, जो काव्याला परिपुष्ट करतो तो म्हणजेच अलंकार. अलंकार म्हणजे काय? तर एक बघा, जो अलंकार आपल्याला
मूळचे जे काव्य आहे किंवा मूळचे वाक्य जे आहे, शब्द जे आहे, त्याच्यामध्ये भर घालण्याचं, सजविण्याचं, त्याला फुलवण्याचं काम करत कोण असतं तर अलंकार. मग उदाहरणार्थ पहा, एखादी स्त्री तिचं सौंदर्य, पूर्वीचं सौंदर्य आणि ती अलंकाराने भरलेली असते त्यावेळी तिचे सौंदर्य किती खुललेले असते ते पहा. म्हणजेच अलंकार किती महत्वाचा आहे. अलंकार घातल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य जसं खुललं जातं तसंच भाषेचंही अलंकारानेच भाषा ही सौंदर्यपूर्ण किंवा प्रभावी होते. मग पुढे पहा नेक्स्ट. त्या वाक्यावर आपल्याला लक्षात येईल, खाली वाक्य वाचा व वाक्यातील फरक पहा. पहिला आहे, लताबाई सुंदर गातात, लताबाईंचे गाणे जणू कोकिळच पूजनच. तर लताबाईंचं गाणं वाक्य एकच आहे, पण त्या शब्दांनी किती भारलेलं आहे पहा. शब्दरचना किती वेगवेगळी केलेली आहे पहा. ह्या शब्दरचनेवरूनच तुम्हाला लक्षात येईल की अलंकार किती महत्वाचा आहे. म्हणजे कवी असतील, कवयित्री असतील, ते आपल्या काव्यामध्ये अलंकाराचा किती महत्त्वपूर्ण वापर करून घेतात पहा. त्या एकाच वाक्यावरून आपल्याला लक्षात येते की लताबाई सुंदर गातात, लताबाईंचे गाणे जणू कोकिळच पूजनच. म्हणजेच कोकिळाचं जे गाणं आहे, कोकिळाचा जसा आवाज आहे तसंच लताबाईंचा आवाज आहे. म्हणजेच तिथं त्यांनी एका वाक्यात हे करण्यापेक्षा त्यांनी वाक्याचा कसा अलंकाराने पूर्णपणे भारलेला आहे पहा. वाक्यरचना पूर्णपणे बदललेली आहे. दुसरं वाक्य आहे, जंगलातून ओढ्याचे पाणी कळकळून वाहत होते, वृक्षलतांमधून वाहत येणारे फेसाळलेले ते स्फटिकास्मय पाणी म्हणजे जणू कांचनगंगा भासत होती. म्हणजे वाक्य एकच आहे, त्या वाक्याचा अर्थ एकच आहे, पण शब्दरचना बदलल्यामुळे किती वाक्यात किती फरक आला किंवा ते वाक्य जे आहे ते किती सौंदर्यपूर्ण प्रभावीपणे दिसतं ते पहा. ह्यासाठीच कवी, कवयित्री अलंकाराचा आपल्या काव्यामध्ये अलंकाराचा पुरेपूर वापर करून घेतात. आणखी एक उदाहरण पहा. माणसाच्या आयुष्यामध्ये कितीतरी दुःख साठलेलं असतं. त्या दुःखात जास्त करून दुःख असतं आणि क्वचितच सुख असतं. मग ह्याचा जर सुख आणि दुःख याचा मेळ घालायचा असेल तर एका काव्यामध्ये कवीने असं म्हटलेलं आहे की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. म्हणजेच कवीला म्हणायचंय माणसाच्या आयुष्यामध्ये भरपूर असं दुःख साठलेलं आहे, पण त्या वाक्यावरून त्यांनी खरोखरच छान मांडलेलं आहे त्या वाक्यामध्ये की एक धागा सुखाचा, एक जरी धागा सुखाचा असेल, 100 धागे दुःखाचे असतील तर त्या एका धाग्यावरून पूर्णपणे आपल्याला ते दुःख विसरून जाता येतं. म्हणजेच अलंकाराने किती चमत्कृती होते पहा. ह्यासाठीच भाषेमध्ये अलंकार खरोखरच महत्वाचे आहे. भाषेच्या अलंकाराचे मग एकंदरीत त्या भाषेचे अलंकार जे आहेत त्या भाषेच्या अलंकारामध्ये 2 प्रकार पडतात. एक पहा शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे तो अर्थ अलंकार. पहिल्या प्रकारामध्ये बघा शब्द अलंकाराची व्याख्या पहा. तो तुम्हाला अभ्यासक्रमाला नाहीये, पण त्याची व्याख्या पहा. कधी कधी शब्द, वर्ण, अक्षरे यांची रचना अत्यंत आकर्षकपणे कवी लेखक करतात. अशा पद्धतीने ते अलंकार साधले जातात, त्याला शब्द अलंकार म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. त्याची व्याख्या बघा. कधी कधी शब्द तोडून शब्दातील अर्थाची रचना खुबीदारपणे केली जाते. अशा रीतीने जे अलंकार साधले जातात त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात. म्हणजे कधी कधी शब्द तोडले जातात, पण शब्दातील अर्थाची रचना खुबीरपणे मांडली जाते. अर्थाची रचना खुबीरपणे मांडली जाते, त्यालाच अर्थ अलंकार असे म्हणतात. म्हणजेच आपल्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थ अलंकाराचे प्रकार आहेत ते अभ्यासक्रमाला आहेत. ते अर्थ अलंकाराचे प्रकार किती आहेत ते पहा. नेक्स्ट. अर्थ अलंकाराचे प्रकार 4 आहेत. पहिला आहे अपणहुती, दुसरा आहे अनन्वय, तिसरा आहे अर्थांतरण्यास आणि चौथा आहे अतिशयोक्ती. त्याच्यामध्ये पहिला पहा अपणहुती अलंकार म्हणजे काय किंवा अपणहुती अलंकाराची उदाहरणे कोणकोणती आहेत. अपणहुती अलंकार म्हणजे बघा, या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगते तेव्हा अपणहुती हा अलंकार होतो. म्हणजेच या अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे 2 खरोखरच महत्त्वाचे आहेत, पण उपमान हे उपमेयाचा निषेध करतं ते या वाक्यामध्ये नाहीच आहे. या
काव्यामध्ये नाहीच आहे असा जिथं निषेध केला जातो तिथे अपणहुती अलंकार हा होतो. मग ह्याच्यामध्ये पहा उपमेय आणि उपमान हे महत्त्वाचंच आहे. मग उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय? पहिला पहा उपमेय म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे ते म्हणजे उपमेय आणि ज्याची तुलना करायची आहे त्याला म्हणतात उपमान. म्हणजे या दोन्हींचा पुरेपूर याच्यामध्ये फायदा आहे. पण उपमेय हे उपमान हे उपमेय या काव्यामध्ये नाहीच आहे असा तिथं निषेध केला जातो तेथेच अपणहुती हा अलंकार होतो. मग उदाहरणात पहा, लक्षात येईल तुमच्या उदाहरण पाहिल्यानंतर अपणहुती अलंकार म्हणजे काय? त्याच्यामध्ये उपमेय आणि उपमान आहे पण उपमेय हे नाहीच आहे, लपवून ठेवलेलं आहे. हे ज्या वेळेला समजतं त्यावेळेला अपणहुती अलंकार म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. पहा उदाहरणामध्ये न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा शरदजीचा गमे केवळ. म्हणजेच नयन म्हणजे काय? डोळे आणि पाकळ्या उमलत्या सरोजातीलच. पाकळ्या म्हणजे कमळाच्या पाकळ्या, नयन म्हणजे डोळे. त्याच्या नयन हे उपमेय आहे आणि कमळाच्या पाकळ्या ह्या उपमान आहे. मग नयनालाच त्यांनी पाकळ्या कमळातील पाकळ्यांनाच एक हे दिलेलं आहे म्हणजे कमळाच्या पाकळ्याच्याच उपमेय आहे, उपमान आहे. तिथं नयन हे नाहीच आहे, उपमेय नाहीच आहे असं तिथं समजलं जातं. तिथंच हा अपणहुती अलंकार असं होतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहा न हे वदन चंद्रमा शरदजीचा गमे केवळ. म्हणजेच काय? वदन म्हणजे काय? तोंड आणि चंद्रमा शरदजीचा म्हणजे चंद्रमा शरदजींचा चंद्र ह्याला आपण उपमान म्हणू आणि वदन हे म्हणजे तोंड त्याला उपमेय. म्हणजेच हे उपमेय नाहीच आहे, तो शरदजींचा चंद्र आहे. इथं ठासून सांगितलं जातं तिथंच अपणहुती अलंकार असं म्हटले जाते किंवा अपणहुती अलंकार होतो. दुसऱ्या वाक्यामध्ये पहा ओठ कशाचे देठची फुलत्या पारिजातकाचे. पारिजातक म्हणजे वृक्ष आहे आणि ओठ. ओठ हे उपमेय आहे आणि पारिजातक हे उपमान आहे. पण ओठ हे नाहीच आहे, उपमेय इथं नाहीच आहे, उपमेय दिलेलंच नाहीये. तिथं उपमान आहे असं तिथं समजलं जातं. तिथंच अपणहुती अलंकार असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? अपणहुती अलंकार म्हणजे काय? अपणहुती अलंकार मध्ये उपमेय आणि उपमान हे महत्त्वाचंच आहे पण उपमेय आहेच पण उपमेय हे नाहीच आहे असं तिथं खोडून टाकलं जातं किंवा निषेध केला जातो. तिथं अपणहुती अलंकार असे म्हटले जाते. नेक्स्ट त्यापुढे आपण आता दुसरा अलंकार पाहणार आहोत तो म्हणजे अतिशयोक्ती. आता तुमच्या लक्षात आलं असेल अतिशयोक्ती म्हणजे काय? अति फुगून सांगणे म्हणजे तिथं अतिशयोक्ती. आपण व्याख्या पाहू. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे, एखादा शब्द आहे त्याचा अति वापर करून अति फुगून सांगणे म्हणजेच तिथं अतिशयोक्ती अलंकार होतो. तुम्हाला अतिशयोक्ती अलंकार उदाहरणाच्या सहाय्याने पटकन लक्षात येईल. उदाहरण पहा. दमडीचे तेल आणले, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजेच एकाच दमडीच्या तेलावरून त्यांनी किती कोणकोणती कामं केलेली आहेत ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच एका गोष्टीवरून त्यांनी किती फुगून सांगितलेलं आहे, किती कामं झालेली आहेत हे तिथं स्पष्ट केलेलं आहे. तिथं म्हणजेच तिथं अतिशयोक्ती अलंकार होतो. बघा एका दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. म्हणजे उरलेलं तेल झाकून ठेवलेलं आहे. तिथं ते झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला आणि ते लांडोरीचा पाय लागल्यामुळे तेल सांडून वेशीपर्यंत गेलेलं आहे आणि वेशीपर्यंत गेलेल्या तेलामध्ये त्यांनी एक हे सांगितलेलं की उंट पोहून गेला. म्हणजेच इथं अतिशयोक्ती एकच दमडीचं हे आहे, तेल आहे, एका दमडीचं तेल आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी कितीतरी कामं केलेली आहेत, कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत, कोणकोणती कामं केलेली आहेत हे ह्याच्यातून स्पष्ट येते. म्हणजेच त्यांनी किती फुगून सांगितलेलं आहे. पहा एका दमडीतून काहीच होत नाही पण फुगून सांगण्याची जी आहे ते ह्याच्यामध्ये लक्षात येते की बाबा एका दमडीच्या तेलावरून एवढी कामं होत नाही पण तिथं फुगून सांगितलं तिथंच आपली अतिशयोक्ती हा अलंकार होतो. दुसरा पहा. तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतातच.
म्हणजेच तुझे पाय आहेत हे भासतात आपल्याला, पण ते पाय हवेवर, म्हणजे किती त्यांनी एक अतिशयोक्ती केलेली आहे पहा. पाय आहेत पण ते हवेवरती नाचतायत, म्हणजेच त्यांनी ह्याच्यामध्ये एक अतिशयोक्ती भरपूर असं काहीतरी सामावलेलं आहे त्याच्यामध्ये. किती फुगून सांगितलेलं आहे ते पहा. लक्षात आलं असेल तुमच्या या दोन उदाहरणावरूनच की अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय. पटकन लक्षात येईल की अतिशयोक्ती अलंकार हा किती एका गोष्टीवरून किती फुगून सांगितलेलं असतं, म्हणजेच त्याच्यात किती अतिशयोक्ती भारलेली आहे ते पाहिलं तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की अतिशयोक्ती म्हणजे काय. आपण आता तिसरा अलंकार पाहणार आहे, तो म्हणजे अनन्वय अलंकार. आता अनन्वय म्हणजे जवळ किंवा बघा काय त्याच्यामध्ये अर्थ होतो. अनन्वय अलंकार, आतापर्यंत आपण वस्तूशी दुसऱ्याची तुलना करून, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आतापर्यंत आपण इतरांशी तुलना करून उपमान आणि उपमेय, बघा आतापर्यंत आपण वस्तूची दुसऱ्याशी तुलना करून आपण वर्णन करीत होतो, पण उपमेय कधी कधी एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमा मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशीच करावी लागते, म्हणजेच अशा वाक्यामध्ये उपमेय हेच उपमान असते. म्हणजेच आतापर्यंत आपण दुसऱ्याची तुलना करून घेतली जाते किंवा दुसऱ्याची तुलना करून आपण तिथं वर्णन करतो. एखादी गोष्ट असेल तर त्याला दुसरी एखादी उपमा देऊन आपण त्याचं वर्णन करत असतो, पण अनन्वय या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानच असतं, उपमेय हे उपमेयच असतं, म्हणजे त्याच्याशी तुलना त्याच्याशीच केली जाते, तिथं अनन्वय अलंकार होतो. मग अनन्वय अलंकार उपमेय हेच उपमान असतं, तिथं ते साध्य होतं, त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. उदाहरण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अनन्वय अलंकार केव्हा होतो. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु, बहु आहेत हे बहु परंतु या सम आहा. म्हणजेच अनन्वय अलंकारामध्ये खरोखर हे चांगलं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये पहा अर्जुनाचं वर्णन केले. अर्जुनाची जे काम आहे ते कशाशीच तुलना होत नाही, कशाशीच आपण मिळतजुळत होत नाही. अर्जुन हा अर्जुनच आहे, त्याच्याशी तुलना कुणीही करू शकत नाही, हे ह्याच्यावरून मोरोपंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच उपमेय हेच उपमानच आहे, त्याच्याशी तुलना कशाचीच होत नाही, हे ह्या एका उदाहरणावरून लक्षात येईल. नेक्स्ट दुसरं उदाहरण पहा, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी. म्हणजेच ताजमहल एकच आहे, त्याचे ताजमहल दुसरीकडे आहे का किंवा त्याची तुलना दुसऱ्याशी होऊ शकते का, अजिबात नाही. म्हणजेच त्याची तुलना त्याच्याशीच होऊ शकते, इथं अनन्वय अलंकार हा होतो. असे भरपूर आहे उदाहरण पहा. आणखी एक उदाहरण पहा, तुलाच घ्यावे तुलाच गावे तुला पुजावे आई, जगात अवघ्या तुझ्यासारखे दुसरे दैवत नाही. म्हणजे आईची तुलना कुणाशी आपण करू शकत नाही. आईचं स्थान जे आहे ते कुणीही घेऊ शकत नाही, हे इथं वर्णन केलेलं आहे. त्या म्हणजेच आईच्या ठिकाणी दुसरं काही दाखवू शकत नाही, म्हणजे उपमेय हे उपमानच आहे, तिथं दुसऱ्या कशाचाही संबंध येत नाही किंवा उपमान तिथं येतच नाही. म्हणजेच तिथं अनन्वय अलंकार होतो, हे लक्षात येईल. लक्षात आलं तुमच्या अनन्वय अलंकार म्हणजे काय. उपमेय हेच उपमान आहे, ते सिद्ध होतं, तिथं अनन्वय अलंकार होतो. नेक्स्ट आणि शेवटचा आपला आहे अर्थार्थन्यास अलंकार. म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल सायन्स मध्ये एखादा प्रयोग केल्यानंतर तो नियम काढला जातो किंवा एखादा सिद्धांत काढला जातो, तसंच त्या अलंकारामध्ये आहे. एखादा काव्य किंवा एखादं उदाहरण असेल, त्या उदाहरणावरून एखादा शेवटी सिद्धांत निघाला जातो, तिथंच अर्थार्थन्यास अलंकार असं होतो. म्हणजेच पहा, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला जातो, यालाच अर्थार्थन्यास अलंकार असे म्हणतात. म्हणजेच एखादा तुम्ही वाक्य असेल, शब्द असेल, त्या शब्दावरून एखाद्या उदाहरणावरून तुम्ही शेवटी एखादा नियम काढला जातो. म्हणजे सायन्स मध्ये जसा प्रयोग केल्यानंतर नियम काढला जातो किंवा एखादा सिद्धांत काढला जातो, तसंच ह्याच्यामध्ये पण तेच आहे. अर्थार्थन्यास अलंकारामध्ये पण तसंच आहे. एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावरून शेवटी जो नियम सिद्धांत काढला जातो त्याला अर्थार्थन्यास अलंकार असे म्हणतो. नेक्स्ट
अर्थांत न्यास हा अलंकार त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एखादा निघालेला सिद्धांत. मग त्याच्यामध्ये आपण एका उदाहरणावर लक्षात येईल किंवा पहिल्यांदा पहा, एखादा वाईट मनुष्य असेल तर त्या मनुष्याला कितीही तुम्ही चांगलं सांगायला जावा तो वाईटच राहतो किंवा ते चांगलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. मग त्याला कितीही सांगितलं तरी आपलं हेच खरं असं करणारे मनुष्य माणसं भरपूर आहेत. त्यामुळं ह्या एका उदाहरणावर तुमच्या लक्षात येईल अर्थांत न्यास अलंकार म्हणजे काय. तर बोध खलास न तुझे अहिमुखी दूध होय गरळ. तर खलास म्हणजे काय, तर दृष्ट, अहि म्हणजे साप आणि गरळ म्हणजे विष. म्हणजेच दृष्ट माणसाला कितीही सांगितलं तरी ते आपलंच पण खरं करत असतो, तो चांगलं ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. अहि म्हणजे साप, सापाला कितीही तुम्ही दूध पाजला तरी गरळ म्हणजे विष, ते विषातच रूपांतर होतं. म्हणजेच त्याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या चांगल्या वाईट माणसाला कितीही, दृष्ट माणसाला कितीही चांगलं सांगितलं तरी तो वाईटच ऐकण्याच्या मूडमध्ये असतो. अहि म्हणजे साप, सापाला कितीही दूध तुम्ही पाजला, गरळ म्हणजे विष, त्याचं विषातच रूपांतर होतं. ह्याच्यावरून तुम्हाला एवढं लक्षात येईल आपण कितीही चांगलं काम करायला गेलो किंवा या उदाहरणावर लक्षात येईल. एक उदाहरण असं आहे की कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी ती वाकडेच. ह्याच्यावरून लक्षात आलं असेल कितीही आपण चांगलं सांगायला गेलं किंवा कितीही आपण सापाच्या याला दूध पाजलं तरी त्याचा म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एका उदाहरणावरून आपल्याला एक सिद्धांत निघाला की कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडेच. लक्षात आलं तुमच्या. अर्थांत न्यास म्हणजे काय, एका वाक्यावरून किंवा एका शब्दावरून तुम्ही जो सिद्धांत काढता त्या सिद्धांतालाच अर्थांत न्यास असं म्हणतात. मग आपण एक उदाहरण पाहिलं की बोध खलास न तुझे अहिमुखी दूध होय गरळ. म्हणजे ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं किंवा एक सिद्धांत आपण मांडला की कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत घातलं ते वाकडं. म्हणजे तो एक सिद्धांत निघाला. तुमच्या लक्षात आलं असेल क्षाणमुच्या नळीत घातले होईना सरळ. म्हणजे कुत्र्याचं शेपूट कितीही आपण नळीत घातलं असेल तरी ते वाकडेच राहते. मूळ स्वभाव जाईना. दुसरं वाक्य पहा, मूळ स्वभाव जाईना. म्हणजेच माणसाच्या आयुष्यामध्ये एक माणसाचा स्वभाव चांगला असतो, एकेकाचा दृष्ट असतो. मग मूळ स्वभाव जो असतो तुम्ही कितीही वरून सांगितला तरी मूळ स्वभाव केव्हाही जाईत नाही किंवा मूळ स्वभाव आहे तो जन्मभर असाच राहतो. त्या तिन्ही उदाहरणं आपल्या लक्षात येईल की ह्याच्यावरून आपण सिद्धांत काढू शकतो की काही कितीही त्यांना हे केला तरी ते निष्पन्न काही होत नाही, तेथेच अर्थात न्यास हा अलंकार होतो. तुमच्या लक्षात आलं असेल हे चारही अलंकाराचे प्रकार आपण 4 पाहिले. त्याच्यामध्ये अपनवृत्ती, अनन्वय, अतिशयोक्ती आणि अर्थार्थ न्यास. इथपर्यंत समजलं असेल. इथपर्यंत थांबूया आपण. धन्यवाद.